Good morning, my dear class. How are you, all of you? Hope so, all are fine. So, let's start subject English with lesson number 2, Akbar and Birbal. Reading. Two men, Abu and Rahim, were once fighting over an axe. Where is the golden axe you borrowed from me last year? Said Abu. I told you that it was eaten by the insects, replied Rahim. That's impossible. You are lying, said Abu. It's the truth, said Rahim. They argued on and on. Failing to reach an agreement, they decided to go to Emperor Akbar court to settle their dispute. See, students, what had happened? Here are two men, Abu and Rahim. You can see in this image Abu and Rahim. What they were? They were fighting. In between the dispute has happened. Why it's a dispute has happened? Because they were fighting over an axe. एका कुऱ्हाडीसाठी ते भांडत होते. का भांडत होते? कारण की ती गोल्डन ॲक्स होती. ती कशी होती? सोन्याची होती. अँड वेअर इज द गोल्डन ॲक्स यू बॉरो फ्रॉम मी लास्ट इयर? सेड अबू. अबू काय म्हणाला की त्याची जी गोल्डन ॲक्स आहे ना ती तू लास्ट इयर माझ्याकडून घेतली आणि ती तू मला दिलीच नाही आहे. आय टोल्ड यू दॅट इट वॉज इटन बाय इन्सेक्ट. आणि तो काय म्हणाला रही की मी सांगितलं ना तुला ती इन्सेक्टने खाल्ली. इज इट पॉसिबल इन्सेक्ट ईट दॅट गोल्डन एग? सो नो ना. सो विल सी what had happened in the next session. Then failing to the dispute, reached to an agreement, they decided to go to the Emperor Akbar's court to settle their dispute. मग त्यांचं जे भांडण आहे ना ते सोडवण्यासाठी त्यांनी एम्पायर एम्पायर अकबरच्या कोर्टमध्ये गेले. अँड व्हॉट हॅड हॅपन? द एम्पायर लिसन पेशंटली टू ईच साईड अँड देन आस्क इफ दे कुड प्रोसीड एनी विटनेस. बोथ shook their head. He then ordered that Birbal should be called for advice. Birbal came immediately and presented himself before the emperor. The emperor told him about the dispute and asked him to give advice. त्यांचं जे भांडण सोडवण्यासाठी ते एम्पायर अकबरच्या कोर्टमध्ये गेले, अबू आणि रहीम. आणि त्याच्यानंतर काय झालं? द एम्पायर अकबरने खूप केअरफुली पेशंटली त्यांच्या दोघांचेही मत ऐकून घेतलं. आणि त्यांचं दोघांचं मत ऐकून झाल्यावर त्यांनी काय केलं? विचारलं की तुम्ही दोघांपैकी कोणी विटनेस म्हणजे साक्षीदार मला सादर करा. दे बोथ व शोक देअर हेड्स. त्यांनी दोघांनी काय केलं? त्यांचं डोकं हलवली आणि ते तेवढ्यात काय झालं? अकबरने बिरबलला बोलवलं की त्याचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी. तेवढ्यात बिरबल आला. यू कॅन सी इन दिस इमेज बिरबल कम इमिजिएटली अँड प्रेझेंटेड हिमसेल्फ बिफोर द एम्पायर. And the emperor told him about the dispute and asked him to give advice. And emperor अकबरने काय केलं? ते भांडण सोडवण्यासाठी तू तुझं मत दे असं बिरबलला सांगितलं. At that time what had happened? See my dear class. The emperor told him about the dispute and asked him to give advice. I beg forgiveness, your majesty. I came in hurry. He said, I seek your permission to first go and have a bath. The emperor nodded and go, but be quick. आणि तेव्हा अकबर काय म्हणाला बिरबलला की तू पटकन तुझं मत दे. तेवढ्यात बिरबल काय म्हणाला अकबरला की मला आहे ना थोडंसं माफ करा, मी खूप गडबडीत आलो आहे, मला अंघोळ करायची परमिशन द्या आणि अंघोळ करून आलं की मी देते ह्याच्यावर मत. मग काय झालं बघा. As a Birbal was walking too near river, he came to a place where the grass had just burned. He threw himself down and rolled on the ashes of the burned grass and then made his way back to the court. See students, as a Birbal was walking to nearby river, तो काय करायला परमिशन घेऊन
मॅजेस्टिकडून तो कुठे आला, रिव्हर बँकच्या साईडला आला आणि तिथं तो वॉक करत होता. तेव्हा त्यांनी काय पाहिलं, तिथं आहे ना, त्याला काय दिसलं, हां ॲशेश. कशाचे ॲशेश? हां, गवत असतं ना, ते गवत थोडंसं जळून गेलेलं असतं. मग तिथे जे राख राहिलेली असते ना, ती राख त्याला दिसते आणि ती राख म्हणजेच त्याला आपण ॲशेश म्हणतो. अँड देन ही मेड हिज अ वे बॅक टू द कोर्ट. का, कसं गेला तो, तर त्याच्यात तो थोडंसं रोल झाला, म्हणजे तिथे थोडीशी ती राख त्यांनी त्याच्या अंगाला लागू दिली आणि तो तिथून तो कोर्टमध्ये गेला. व्हॉट इज दिस, अकबर आस्क. When he saw Birbal, people come clean after a bath, but look at you. अकबरने विचारलं बिरबलला की जेव्हा पण आपण आंघोळ करतो तेव्हा काय होतं, आपण एकदम स्वच्छ होऊन बाहेर येतो. तू बघ तुझी अवस्था काय झाली आहे. युअर मॅजेस्टी, द रिव्हर वॉज ऑन फायर वेन आय रीच देअर. मी जेव्हा आंघोळीसाठी नदीजवळ गेलो तर रिव्हरला काय झालं होतं, हां आग लागलेली. आणि त्यामुळे काय केलं त्यांनी पुढे बघा, टू प्रिव्हेंट द फायर फ्रॉम स्प्रेडिंग टू युअर पॅलेस आय जम्प इनसाइड इट, दॅट्स वाय आय एम कवर्ड विथ ॲशेस, रिप्लाय बिरबल. हां, त्यांनी काय सांगितलं की मी रिव्हरच्या साईडमधून जाताना तिथे काय झालं, सगळीकडे आग लागलेली आणि त्या आगमध्ये मी जंप केलं. का, कारण की आपल्या पॅलेसला आग लागू नये आणि ते वाचवण्यासाठी मी त्या आगीत उडी मारली. आणि अकबर अँड हिज मिनिस्टर्स स्टेअर ॲट बिरबल इन सरप्राईज. आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, असं आगीत उडी मारल्यानंतर आग विझू कशी शकली आणि नदीला आग कशी लागली, हे सगळ्यांना प्रश्न पडले. आणि ते एकदम सरप्राईज होऊन बिरबलकडे बघू लागले. दे हॅड नेव्हर हर्ड सच अ फुलिश स्टोरी. दे हॅड नेव्हर हर्ड सच अ फुलिश स्टोरी. कुणी पण ही अशी मूर्ख दंतकथा कधीच ऐकली नव्हती. डू यू एक्सपेक्ट आय बिलीव्ह दिस टॉल टेल, आज द एम्पायरर. एम्पायरर वॉज इन सरप्राईज. आणि ते म्हणतात मी तुझ्या अशा गोष्टींवर विश्वास ठेवू आणि अशा मोठ्या मोठ्या दंतकथांवर ज्या अस्तित्वातच होऊ शकत नाहीत. इट्स द ट्रूथ, बिरबल रिप्लाय. बिरबलने रिप्लाय केला, हे खरं आहे. द एम्पायरर वॉज व्हेरी अँग्री. हाऊ कुड बिरबल मेक अप सच अ स्टोरी, हाऊ डेअर ही मेक अ फन ऑफ ग्रेट एम्पायर अकबर. एम्पायरर वॉज अँग्री. राजा रागाला आला. राजा रागाला आला आणि त्याला मनात काय आलं की असं कसं हा डेअरिंग करून माझं असं चेष्टा करू शकतो, असं त्याला मनात वाटलं. आणि काय झालं बघा पुढे. हां, द एम्पायरर वॉइस वॉज स्टर्न, सिरियस अँड स्ट्रिक्ट. म्हणजे ते थोडेसे सिरियस झाले आणि स्ट्रिक्ट झाले. आय वॉर्न यू बिरबल, दिस इज नो प्लेस फॉर युअर जोक. तुझं हे जोक करण्याचं ठिकाण नाही आहे. आस्क एनीवन हिअर वेदर अ रिव्हर कॅन बी ऑन फायर. कधी असं पाण्याला आग लागू शकते का? It is just impossible. Bowing down, the Birbal said, Your Majesty, if you and all present here don't believe me, how can you believe the borrower of golden eggs? You say the river cannot catch fire. Is it possible for insect to eat up a golden eggs? So very intelligent and clever Birbal is. What he was conveys the message. हां, जर नदीला किंवा पाण्याला आग लागू शकत नाही, मग तसं एखाद्या गोल्डन एग्सला कसं बाहेर कीडक खाऊ शकतील, असं तो म्हणून त्याचा आणि इतर लोकांचा जो गैरसमज झालेला आहे त्यांनी तो दूर केला आणि सगळ्यांना सत्य समोर आणून दिलं. द एम्पायरर वॉज सायलेंट. ही सॉ what Birbal meant. It was clear Rahim was lying. He ordered Rahim, who had borrowed the eggs, to return it to its owner Abu without delay. आणि अशा प्रकारे अकबरने ऑर्डर केलं की न उशीर करता अबू त्या
गोल्डन एग्सचा ओनर आहे त्याला ते रिटर्न केलं पाहिजे रहीमने, आणि असं ऑर्डर त्यांनी त्याला दिलं. कुणाला? रहीमला दिलं. अँड इन दिस वे अकबर वन्स अगेन प्रेज बिरबल फॉर हिज इंटेलिजन्सी अँड गुड जजमेंट. आणि अशा प्रकारे अकबरनी परत एकदा त्याचं खूप कौतुक केलं बिरबलचं, कारण की त्याच्या बुद्धिचातुर्याचं आणि त्याच्या फेअर जजमेंटचं. सो कॉम्प्रिहेन्शन सेक्शन. Before that, I am going to read a meanings of the word. Agreement, a common decision taken by two people. Dispute, quarrel. Witness, people who have seen a crime or an event happen. Ashes, the grey powder left after something is burned. Tall tale, a made up story. Stern, serious and strict. Judgment, decision. Who said this word and to whom? That's impossible. You are lying. Abu said to Rahim. How can you believe the borrower of the golden eggs? Birbal said to Akbar. Answer the following question briefly. Who had borrowed the golden eggs and from whom? Why was the borrower not returned the eggs? Rahim had borrowed the golden eggs from Abu. The borrower did not return it because it was a golden egg. Why did Emperor Akbar not settle the dispute? Emperor Akbar could not settle the dispute because the fighters could not proceed any witnesses. What did the Birbal do when he was walking near the river and why? As a Birbal was walking to nearby river, he came to a place where the grass had just been burned. He threw himself down, rolled on the ashes of the burned grass, and then made his way back to the court because he wanted to prove that the borrower eggs of golden eggs is lying. Thank you, my dear class. Stay at home, be safe. Do you enjoy this lesson? Read it at home and write this question answer in a book number 1, that is English book. Stay at home, be safe. Bye bye.